आल्या होत्या, परंतु तरी सुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली की शेवटच्या एका चेंडूवर 4 धावांची गरज असताना छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघ मात्र हा सामना पराभूत झाला होता. क्रिकेट इज अ गेम ऑफ लक, क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्निटी असं म्हटलं जातं. चला बॅटिंग घेतलेली आहे काटई संघ, बॅट्समन पाठवा. पद्मनाभ स्वतः गोलंदाजीसाठी येतो की दुसऱ्या कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. बरेचसे गोलंदाज आहेत, जगदीश पाटील आहे, करण, त्यानंतर स्वतः रुपेश, या स्पर्धेचं आजच्या हायलाइट जर बघितल्या तर त्यामध्ये करणचे ते 6 षटकार निश्चितच गणल्या जातील. आज कालच्या दिवसाचा प्लेयर ऑफ द डे आणि आजच्या दिवसाचा प्लेयर ऑफ द डे ही 2 पारितोषिक आम्ही जाहीर करू. खूप चांगली संधी होती छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाला सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी, परंतु शेवटच्या काही क्षणामध्ये खेळ तितका चांगला झालेला नाहीये. 4:55 झालेली आहेत. बरोबर 3 ओव्हर आपण 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करणार पूर्ण टीम. सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला फलंदाजी करायची आहे. जास्त अधिकचा वेळ आपण घेऊ नका, कारण की हा सामना आपल्याला लवकरात लवकर कंप्लीट करायचा आहे. 4:55 झालेली आहेत. हो टू चिकनी सर. ऑफकोर्स संध्याकाळचं सत्र, शेवटच्या सत्रामध्ये जो संघ बॅटिंग करेल त्या संघाला प्रतिकूल परिस्थितीमध्ये खेळावं लागेल, कारण परिस्थिती त्यांच्यासाठी अनुकूल नसेल. गोलंदाजीसाठी पद्मनाभ तयार होतोय. फलंदाज सुभाष पहिला, हॅलो हॅलो. 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके, एक षटकार आणि चौकार. आगरी भाषेत म्हणायचं झालं तर दोन्ही चेंडूवर जे फटके मारले, उपट जशी आपण घालतो ना तशा उपटी घालत लावलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग करतोय पद्मनाभच्या अगेन्स्ट सुभाष. चांगला चेंडू होता, मात्र त्याच स्टाईलने चेंडूला खेळून काढलेला आहे. झाडू शॉट आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. टॉस जिंकल्यानंतर लगेच बॅटिंगचा जो निर्णय घेतला होता तो किती महत्वाचा होता आणि आमच्यासाठी किती अनुकूल होता हे दाखवून दिलेलं आहे. सलामीच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी करतोय. 1 षटकार 2 चौकार. धावसंख्या धावफलकावर 3 चेंडूमध्ये 14 आलेले आहेत आणि या 14 धावा अतिशय महत्वाच्या आहेत. चेसिंग करताना 50-55 धावा या भरपूर धावा होणार आहेत, कारण तेव्हा संध्याकाळ जास्तीची होणार आहे. हाय फुल टॉस आहे ते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेगला जगदीश पाटील संघाचे करता धरता. आज दीपा मात्रेच्या गळ्यात कप्तानशिप पडलेली आहे आणि खरोखरच दीपा मात्रे यांनी सांगितलं की आमची गेम प्लॅनिंग वगैरे काही नाही, जी परिस्थिती आहे तसं आम्ही खेळू. दॅट्स ऑल. उलटा चेंडू फ्लिक केलेला आहे. क्या बात आहे. शॉर्ट ऑफ द इनिंग असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. सुपर शॉट. काय फ्लो होता, काय जबरदस्त टायमिंग होतं. फ्लिकचा फटका, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. चिंतामण घरत यांनी टीम टाईट बनवलेली आहे. जोगन पाटील. पुलटा चेंडू आहे, आणखी एक चांगला फटका. कव्हरच्या डोक्यावरून डीप कव्हर, सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी, चौकार.
राकेश पाटील आणि पप्प्या डीजे यांच्याकडून सुपर 3 मध्ये प्रवेश केला जर काटई संघाने तर आजची जंगी पार्टी ढाब्यावर असेल. क्या बात आहे. कमिटी, त्यानंतर पंच, त्यानंतर समालोचक या सर्वांनाच ते ढाब्यावर घेऊन जाणार आहेत. कमिटीचे किती लोक आहेत माहित आहे? 19 आणि 17. म्हणजे जवळजवळ 36. चिंतामण भाऊ सांगून ठेवा. तर पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागतायत तब्बल 25-25. खूप मोठी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये उभारलेली आहे. आजच्या दिवसात पॉवर प्लेचं षटक जर बघितलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर्वात जास्त आज या सामन्यामध्ये धावा झालेल्या आहेत. आणि त्या सर्वच्या सर्व धावा सुभाषच्या बॅटमधून नाही आल्या तर त्यामध्ये प्रवीणच्या बॅटमधूनही 10 आल्यात. जगदीश पाटील गोलंदाजीसाठी येत आहेत. दीपा म्हात्रेने सांगितलं होतं की आम्ही जर टॉस जिंकली तर आम्ही बॅटिंगच केली असती, परंतु आता गोलंदाजी करताना थोडे बॅकफुटला आहेत सचिन स्पोर्ट पूर्ण. मात्र इथून जगदीश पाटीलला आपल्या संघाला कमबॅक करून द्यावं लागेल. सुभाष, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. चांगली लाईन आणि चांगली लेंथ. यष्टांच्या मागे भगत खूप चांगल्या पद्धतीने यष्टीरक्षण करताना. खरं तर भगत हे चांगले गोलंदाजी आहेत, परंतु आता मात्र यष्टांच्या मागे जगदीश पाटील. पहिला चेंडू डॉट, चांगली लाईन आणि लेंथ. समोर सुभाष पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. लॉफ्टेड शॉट आहे परंतु डीपला अविनाश. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फक्त आली सिंगल. 2 चेंडू मध्ये थांबवलेला आहे. या अगोदर सुभाष आणि प्रवीण यांनी क्रमाक्रमाने खूप चांगली फलंदाजी केली. चौकार 3 आले, षटकार 2 आले. दोघांच्या बॅटमधून चांगली पार्टनरशिप उभारली आहे दोघांनी. फसलेला आहे फलंदाज. मात्र पद्मनाभने झेल घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. फक्त आणि फक्त 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या धावपलकावर आता लागते 28-28. पप्प्या काबूकर जयगाव वडूनगर संघाचे अष्टपैलू खेळाडू व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. वेलकम पप्प्या, आपलं स्वागत आहे. काल जयगाव वडूनगर संघाने ही चांगली कामगिरी केली होती या स्पर्धेमध्ये. गोलंदाज जगदीश पाटील 3 चेंडू आतापर्यंत टाकलेले, 3 धावा खर्च केलेले, शांत ठेवलेले फलंदाजांना. ऑन द राईस, यस. हनुमान तिथे होते आणि हनुमान यांनी ही विकेट घेण्यासाठी मोलाची साथ दिलेली आहे जगदीश पाटीलला. फर्स्ट विकेट गॉन, गावदेवी काटई. उद्या सर्व संघांना विनंती असेल आपण वेळेवर इथे उपस्थित राहायचे. उद्याचा लॉट आपल्यापर्यंत पोहोचेल, कारण उद्या बघा अंतिम सामना आपल्याला खेळवायचा आहे, सेमीफायनल ही खेळवायचं आहे. त्या अनुषंगाने सर्व संघांनी वेळेवर उपस्थित व्हायचे. जोशी इलेव्हन भादवड बी आणि जालीस्पोर्ट कामतगर हा पहिला सामना असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन ठीक 9 वाजता आपण इथे रिपोर्टिंग करा, कारण आमची पूर्ण कमिटी इथे 8:30 वाजता 8:30 इथे उपस्थित राहणार आहे. जगदीश नेहमी पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतोय, मात्र आज दुसऱ्या षटकात चांगली गोलंदाजी करताना दिसतोय आपल्याला. महत्वाची विकेट, फुलटॉस चेंडू होता, हलके पुश केला. हरेश तिथे आहेत. ओ माय गॉड, ही अवदस आहे.
पण धावा किती आल्या? 6 धावा. इथून कदाचित सामन्यावरील पकड ढिली होऊ शकते, कारण या 6 धावा म्हणजे अगदी बोनसच्या रूपाने देण्यात आलेल्या आहेत. 4 धावा ओव्हरथ्रोच्या रूपाने. जल्लोष बघा, गावदेवी काटे संघाच्या पॅव्हेलियन मध्ये जल्लोष आहे, कारण अगदी न मागता त्यांच्या पारड्यात या 4 धावा पडलेल्या आहेत. 4 धावा म्हणजे या वातावरणामध्ये कमी नाही आहेत. विशाल नाईक, विक्रम नाईक, विनोद नाईक V3 या स्पर्धेमध्ये आम्हाला गुणलेखकांच्या भूमिकेत साथ देत आहेत. वेलकम. सचिनजी रामचंद्र पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या मार्फत आकर्षक मॅन ऑफ द मॅचचं गिफ्ट प्राप्त झालेलं आहे. यस, आणि काय जबरदस्त झेल रुपेश भगत यांच्या मार्फत हा अप्रतिम झेल. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेलापैकी अजय पाटीलच्या झेलानंतर हा सर्वोत्कृष्ट झेल. भिवंडी तालुका अध्यक्ष मनसे विद्यार्थी सेना सचिन रामचंद्र पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सचिनजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. 34 धावा धावफलकावर लागलेले. वेलकम हर्षद, आपलंही हार्दिक स्वागत आहे. हर्षद म्हात्रे पाटील, हर्षद पाटील 34 धावा धावफलकावर लागलेले. 34. 2 षटकं संपली. खूप चांगली गोलंदाजी आणि शेवटचा जो झेल झाला होता तो झेल म्हणजे उद्या नाही, आज रात्रीच रुपेश भगतच्या स्टेटसला असेल, यात शंकाच नाही. हर्षद मनसे विद्यार्थी सेना उप तालुका प्रमुख, क्या बात आहे. राजकारणामध्ये ही चांगली झेप घेतलेली आहे हर्षद. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सचिन भाऊ तर माहीतच आहेत, पहिल्यापासून सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये अगदी त्यांचे पाय भक्कम आहेत. दुरून खेळले होते, मात्र आता अंदाज बांधता आला नव्हता. बॅकअप चांगलं मिळालेलं आहे. तिथे क्षेत्ररक्षण करणं तितकं सोपंही नसतं. अंदाज बांधावा लागतो कुठून चेंडू वळेल, परंतु इथे क्षेत्ररक्षकाची मी तर म्हणेन काही चुकी नव्हती, कारण चेंडूने टर्न घेतला होता. अविनाश गोलंदाजीसाठी आलेला आहे. 3ऱ्या षटकामध्ये सन्माननीय सचिनजी रामचंद्र पाटील यांनी या स्पर्धेसाठी आकर्षक मॅन ऑफ द मॅचचं गिफ्ट प्रदान केलेले. भिवंडी तालुका मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे कामं, अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांनी यामार्फत सोडवलेले आहेत. आपलं साहेब आपलं स्वागत आहे. अंदर आईस खेळून काढलेला आहे. ओहो, झेल सुटतायत, ओव्हरथ्रो जात आहेत, काही धावा जात आहेत. आज सचिन स्पोर्ट पूर्ण संघाचे लक जे नेहमीच त्यांच्या बाजूने असतात, आज कुठे ना कुठे लकची त्यांना साथ मिळत नाहीये. लक फॅक्टर खूप महत्वाचा असतो, टेनिस बॉल क्रिकेट असो की लेदर क्रिकेट असो. अविनाश फुलटॉस आहे. आता मात्र चेंडू थांबणार नाहीये. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय चौकारासाठी. येस, कमॉन डीजे. चौकाराने विशाला धावा किती झाल्या? 41 धावा. ओहो, आता धावा वाढलेल्या आहेत. 3रं षटक मार्गस्थ 41 धावा. आणखी एक चांगला फटका आहे. मिडल ऑफ बॅट घेतलेला आहे, परंतु यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण, चूक करणार नाही तर जगदीश पाटील. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 42. आपण पाहत आहेत उपसरपंच चषक 2025 आखाडा ग्रुप आणि जय बजरंग कारिवली या 2 संघामध्ये या 2 संघामार्फत सुरू असलेला हा जबरदस्त बिग शो. या बिग शोचा निकाल उद्या लागणार आहे. उद्या ही आकर्षक बाईक कोण घेऊन जाईल या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. शहरापासून दूर खेळलेले आहेत. पुन्हा एकदा जगदीश पाटील इन ऍक्शन.
वय झालं म्हणून काय झालं, अजूनही आमच्यामध्ये क्रिकेट शिल्लक आहे हे दाखवताना हे 40+ पुराणी चावल. उद्या निश्चितच हिंदीमध्ये कॉमेंट्री, हिंदी उर्दूमध्ये कॉमेंट्री आपल्यापर्यंत पोहोचेल. सिद्दीक बॉबे सर असतील इथे. ड्रॉप सीन के हिरो असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. उद्या मोठी प्रेक्षकांची ही संख्या असेल, कारण उद्या पहिल्या सामन्यामध्ये जोशी लेन भादवड बी जॉली स्पोर्ट कामतगर संघासमोर उभा टाकेल. नंदकिशोर खारबाव संघाचं नक्कीच जय बजरंग कारिवली ए संघासमोर एक मोठं आव्हान असेल. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत नाहीये, परंतु 2 धावा ह्या पूर्ण केल्या जातात. उद्या मागच्या स्पर्धेचा चॅम्पियन न्यू तुफान पिंपलास, आदिती 11 न्यू तुफान पिंपलास संघ आयडियल फ्रेंड्स हायवे दिवे या संघासमोर उभा टाकणारे. 3 षटकं संपलेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा धावफलकावर लागलेले आहेत 15च्या सरासरीने. आणि उद्या माजी अध्यक्ष जिगेदादा यांचा संघ चौथा हिरवा माणकोली आणि पवनपुत्र वडपे हे चौथ्या सामन्यात आमने सामने टाकणार आहेत. जाऊया आपण मान्यवर कक्षामध्ये काही मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान. कॅमेरामॅन आपण लगेच व्यासपीठ कव्हर करा. सर्वात प्रथम आपण भिवंडी तालुका मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष सचिन रामचंद्र पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. या स्पर्धेसाठी मित्र आकर्षक गिफ्ट आपण 6 जे गिफ्ट पाहतो ते 6 गिफ्ट पैकी एक गिफ्ट सचिन पाटील यांच्या मार्फत प्रदान झालेला आहे. सचिन पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर होत असताना 45 धावा झालेल्या आहेत 3 षटकामध्ये. त्यानंतर हर्षल म्हात्रे भिवंडी तालुका मनसे उपतालुका प्रमुख यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल. क्रिकेटची कबड्डीची भरपूर आवड आहे या व्यक्तिमत्वाला. नेहमीच हसतमुख असतात. हसतमुख चेहरा कसा असावा तर हर्षद यांच्यासारखा. त्यानंतर पुढील सन्मान मूर्ती असतील पप्प्या काबूकर, जयगावदेव वडूनगर संघाचे अष्टपैलू खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, नेहमीच सामाजिक कार्यामध्ये पुढे असतात. एक हार्ड हिटर फलंदाज जयगावदेव वडूनगर संघाचे पप्प्या काबूकर यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाईल अनिल पाटील यांच्या शुभ हस्ते. सर्व मान्यवरांचं खूप खूप आभार. आपण या ठिकाणी आलात, आम्ही आपले आभारी आहोत. धन्यवाद. ओ टू कॉम्बॉक्स. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये सामना अतितटीचा होणार यात शंकाच नाहीये, कारण 3 षटकामध्ये 15 आणि आता 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूवर सिंगल आलेले. आज करण पूर्णपणे बाद झालेला आहे, बॉलिंग टाकत नाहीये. आज रुपेश भगतकडे गोलंदाजी सोपवलेली नाहीये. शेवटच्या षटकामध्ये हरेश येतोय. राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न नाहीये. पंच राजेंद्र बजागे यांचा इशारा येतोय. वाईटचा अवांतर धावेने धावसंख्या 47-47, 60+ धावसंख्या गेली तर ती डेंजर असेल, डेंजर झोनच्या पुढे गेलेली असेल. लॉफ्टे शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटवर येत नाहीये. सिंगल तरी सुद्धा आली लेग बायच्या रूपाने. धावसंख्या 48. करण, पद्मनाभ, अविनाश, हनुमान असे एकाहून एक सरस बॅटमन आहेत सचिन स्पोर्ट पूर्णा संघाकडे. लॉफ्टेड ड्राइव्ह आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जातोय. जगदीश पाटील तिथे काय करत होते? मला वाटते त्यांना बॅरलला चिपकवून ठेवलं होतं की काय, कारण फिल्डिंग त्यांची होती आणि ते फक्त पाहत बसलेले. चेंडू कसा जाईल सीमारेषेच्या बाहेर, प्रेक्षकही असतायत. ही नक्की कोणाची फिल्डिंग होती, जगदीश पाटील की हनुमानची? या चौकाराने धावसंख्या 52 वर पोहोचलेली आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चेंडू हवे ते हाई चेंडू लो मॅन्स लँड मध्ये पडतो की झेल. ओ, चांगला प्रयत्न होता. आता भागम भाग क्रिकेट पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण होते. एक्स्ट्रा धावा किती? मी तर म्हणेन की 14 ते 15 धावा एक्स्ट्राच्या रूपाने म्हणजे अगदी सहज दिलेल्या आहेत.
आणि या इतक्या धावा तुम्ही बहाल करू शकत नाही. सुपर 3 मध्ये एका बाईक साठी सुपर 3 मध्ये जाणारा हा सामना आहे. फर्स्ट ॲड आहे आमच्याकडे, लागलं तर लगेच घेऊन जा. यस, एक चेंडू टाकल्यानंतर आपण त्याची पुरवणी करूया, कारण हे शेवटचं षटक आहे हरेशचं. आणि शेवटचा चेंडू, चांगला चेंडू, फुलटॉस आहे. नाही, चुकी पद्मनाभची झाली होती, त्याने थांबायला तसं पाहिजे होतं, परंतु तरी सुद्धा आपल्या संघासाठी महत्वाच्या 2 धावा वाचवलेल्या आहेत. खेळ तर हा झाला नसता, कदाचित जर सीमारेषेच्या लगत असता तर 1 बाउंड चेंडू त्याच्या हाती आला असता. 2 धावा आल्या, महत्वाच्या 2 धावा. धावसंख्या धावफलकावर 57-57. शेवटचा चेंडू हरेश. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टाकलेला आहे. ऑफस्टिक वर टाकून चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, अँगल गोलंदाजी पाहतोय आपण हरेशची. राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय, मात्र दिशा आणि जी लाईन आहे ती खूप खराब आहे. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. हनुमान चेंडू खाली, सहजसोपा झेल. आणि अशा प्रकारे 4 षटक संपतायत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा करून 59 धावांचं भलं मोठं लक्ष गावदेवी काटे संघाने ठेवलेलं आहे सचिन स्पोर्ट पूर्ण संघासमोर. या हरेश या आपण जोशीलोन भादवाड बी अध्यक्षांचा संघ असेल आणि जॉली स्पोर्ट कामतगर उपाध्यक्षांचा संघ असेल. त्यानंतर नंदकिशोर खारबाव पुन्हा एकदा उपाध्यक्षांचा संघ आणि जय बजरंग कारिवली सदस्याचा संघ. न्यू तुफान पिंपलास आयडियल फ्रेंड्स हायवे दिवे माजी अध्यक्ष यांचा संघ चौथा हिरवा माणकोली आणि उपाध्यक्ष यांचा संघ पवनपुत्र वडपे. तर उद्या 8 संघ असतील. 8ही संघांनी वेळेवर उपस्थित व्हा. खास करून जोशीलोन भादवाड बी
जॉली स्पोर्ट कामतगर ठीक 9 वाजता आपण रिपोर्टिंग करा. उद्या आपण 9 वाजता शेड्यूल सुरू करणार आहोत. उद्या तब्बल 9 सामने खेळवायचे आहेत आणि त्या अनुषंगाने आपण व्यासपीठावर आपण मैदानात हजर व्हायचे. उपसरपंच चषक 2025. आणि जय बजरंग न्यू 40+ कारिवली ए या दोन्ही संघटनांना विनंती करेन की आपण सामने संपल्यानंतर कुठेही जाऊ नका. इथे आपल्याला यायचं आहे आणि सर्वांना एकत्र मीटिंग करायची. संदीप पाटील जॉईन होत आहेत आम्हाला. सिनियर 40+ अष्टपैलू खेळाडू. एका वर्षामध्ये 7 मॅन ऑफ द सिरीज मारण्याचा विक्रम, मी तर म्हणेन विश्व विक्रमच आहे तो. यावर्षी 3 झालेले आहेत. क्या बात आहे. संदीप पाटीलचा फॉर्म बरकरार आहे. लाईफ टाइम जवान. आमचे क्लासमेट आहेत ते. आमच्या वर्गात जेवढी पोरं होती अजूनही तशीच जवान दिसत आहेत. त्या 1996च्या बॅचला काय आशीर्वाद मिळाला होता, काय नक्कीच देवाची कृपा होती. परंतु जितके त्या बॅचचे जितके आमच्या मधली मुलं आहेत ना ते अजूनपर्यंत तशीच दिसतात. त्यांना कोणी 45-46ची बोलणार नाहीत. सवयला जाऊया आपण सामन्याकडे. सामना सुरू होतोय. राकेश गोलंदाजीसाठी, अविनाश आणि हनुमान ही सलामीची जोडी. खूप काही डिपेंड असेल पहिल्या या षटकावर. पहिला चेंडू, क्या बात आहे, फिरकावून दिलेला आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर दूर जाऊन प्रेक्षकांमध्ये चेंडू पडतोय. 6 धावांसाठी षटकार. हाही जोरदार स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. या अगोदर पुल आणि त्यानंतर स्लॉक स्वीप. पुलचा जरा पटका बघितला ना तर पूर्ण गावामध्ये असे 2 प्लेयर आहेत. अविनाश पाटील आणि त्यानंतर हरेश पाटील. या दोघांचे पुल बघितले ना अगदी देखणे असतात. त्यापैकी एक अविनाश खेळपट्टीवर आहे. लॉफ्टेड शॉट, चेंडू हवेत आहे. नो मॅन्स लँड मध्ये पडेल की झेल. ओ माय गॉड, ओ माय गॉड, काय झेल आहे. कॅच ऑफ द डे असं म्हटलं तरी वावगं ठरून. हा 3रा झेल आहे आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल. 4 झेल आज आपण बघितले. विशाल, जबरदस्त क्रिकेट. येस, कम ऑन डीजे. झेल घेतला होता नवीनचा, अप्रतिम. आणि आता 4था झेल. क्या बात है, फ्लिक. ओ हो, पद्मनाथ इन ऍक्शन. जबरदस्त लॉफ्टेड स्वीप आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. पद्मनाभ म्हणजे तलवार आहे. पद्मनाभची बॅट अगदी तलवारी सारखी फिरते आणि ती बॅट जेव्हा फॉर्म मध्ये येते ना, पद्मनाभची बॅट लागते ना, हे असे फटके त्याचे पायाला
जबरदस्त नेत्रदीपक वाटतायत. सुरुवात केली षटकाराने अविनाशने. अविनाश बाद झाल्यानंतर सुरुवात केली पद्मनाभने षटकाराने. राऊंड द विकेट गोलंदाज. यस, मी म्हटलं होतं पद्मनाभ तलवार आहे आणि पुन्हा एकदा ती तलवार चाललेली आहे. यावेळी चेंडू थांबणार नाहीये. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार आणि सचिन स्पोर्ट पूर्णाच्या खेम्यामध्ये हा जल्लोष. आखाडा ग्रुपचा बोलबाला आहे, वादच नाही, परंतु आता जो बोलबाला आहे तो पद्मनाभचा आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आणि जर तिसरा मारला तर सचिन घरत यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. सचिन घरतने कमाल केलेली आहे, जबरदस्त. असे बक्षीस लावायला पाहिजे. इनर एज लागली. प्ले डाऊन होता होता वाचले. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 19 पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता करायचे आहेत 3 षटकामध्ये, म्हणजे 18 चेंडू मध्ये 40. 1.5 डझन चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या आहेत 40. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. विशाल नाईक, ब्रेक मध्ये मी सर्व संघांना भेटून येतो आणि सर्व संघांनी एक गोष्टीचं खूप कौतुक केलं. ही जी आउटफील्ड आहे, आउटफील्ड आणि इथलं वातावरण, इथलं जे वातावरण आहे कुठलाच त्रास नाहीये. अगदी पार्किंगची व्यवस्था, त्यानंतर आजूबाजूला झाडं झुडपं, थंडीच्या वातावरणामध्ये शांत वातावरण आणि जी माती आहे, जी ग्रास आहे, तिथं तुम्ही कितीही धावा तरी सुद्धा पायांनाही त्रास होत नाही, शरीरालाही त्रास होत नाही. खूप तारीफ केली या मैदानाची सर्वच क्रिकेटपटूंनी. महेश गोलंदाजीसाठी येतोय. 18 चेंडू 40 ची अजून गरज. पद्मनाभ समोर. हनुमान विहारी अजून संधी मिळालेली नाहीये त्यांना. शॉर्ट पिच चेंडू पुल केलेला आहे, जाईल का सीमारेषेच्या बाहेर? नाही, ताकद लावलेली नव्हती. पद्मनाभची खेळी संपुष्टात. इथे मोठी विकेट आलेली आहे. जल्लोष आता गावदेवी काटई संघाच्या पाठीराख्यांमध्ये, कारण पद्मनाभ सारखी मोठी विकेट पहिल्याच चेंडूवर इथे महेशने काबीज केलेली आहे. फलंदाजाची वाट पाहत होते पूर्णाचे पाठीराखे, तो फलंदाज खेळपट्टीवर. करण, बस नाम ही काफी आहे. ओव्हर द विकेट गोलंदाज महेश करण साठी. पहिला चेंडू, टाटा बाय बाय. जबरदस्त फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. जबरदस्त. आज प्रमोद तांगडीची आठवण झाली, या करणने करून दिली पहिल्याच चेंडूवर. विकास मुकादम. सचिन स्पोर्ट पूर्ण संघ जर अंतिम फेरी गाठून या चषकावर नाम कोरतो, या गटातून निघाल्यावर, आहा क्या बात आहे. गटातून जर आज निघाले तर विकास मुकादम यांच्याकडून बोकड आहे. क्या बात आहे. विकास मुकादम, बोकडावरून हात फिरून ठेवा तुम्ही असं वाटतंय, परंतु गावदेवी काटे संघ ही तितका
कमजोर नाहीये. इथून त्यांनाही कमबॅक करावं लागेल. धावा किती आल्या? 25 धावा धावपलकावर लागलेले आहेत. वेलकम दत्ता नाना काबूकर. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू, फुलटॉस चेंडू. करण ही चक्रावून गेलेला असेल की मी हा चेंडू बीट कसा झालो. पाठीराखे खेळाडू चक्रावले, परंतु त्यापेक्षा जास्त आश्चर्य त्याला स्वतःला झालं असेल. हा डॉट जातोय. सर्व संघांना उद्या सूचना करण्यात येते की उद्या टाइम आम्ही देणार आहोत प्रत्येक 3-4 षटकांसाठी. त्या 4 षटकांसाठी जो टाइम आपण घेणार त्या टाइमामध्ये जर कुठली गफलत झाली तर तुम्हाला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. ते मात्र स्लोअर चेंडू होता. चांगले क्षेत्ररक्षण होते. शॉट थर्ड मेनला खरं तर पहिल्या स्लिपमधून गेला होता चेंडू. सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावपलकावर 33 लागलेली, 26 लागलेली. 14 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे. झालेले 26, करायचे 33. हे 2 चेंडू महत्वाचे आहेत. कारण 2 षटकार मारून त्याने दाखवून दिलेले आहे की मी अजून खेळपट्टीवर आहे. इथे हनुमान प्रथमच मला वाटते हनुमान सामना करतील. यस, लॉफ्टेड शॉट मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. मात्र चेंडू जातोय मिडॉनला. सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये. शांत केलेले दोन्ही फलंदाजांना या गोलंदाजाने. मात्र मनाची धकधक ही कमी झालेली नाहीये. 13 चेंडू 32 ची गरज. कारण समोर आहे तोपर्यंत विजय निश्चित नसेल गावदेवी काटे संघाचा. काटे संघाच्या पाठीराख्यानेही माहिती आहे की बस 1 विकेट. परंतु ती येणार नाहीये. चेंडू जाणार मात्र मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. करण पाटीलच्या बॅट मधून आणखी एक षटकार. जे 2 घूट उद्या रविवार आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं उद्या रविवार ना असं मेलबर्न सारखं या मैदानाला स्वरूप प्राप्त होईल. एका बाजूला खाणं पिणं सुरू असेल, एका बाजूला क्रिकेट एन्जॉय केलं जाईल. उद्या सुपर संडे आणि सुपर संडे मध्ये सर्व संघांनी वेळेवर यायचे. 12 चेंडू 26 धावांची गरज. उद्या जोशी इलेव्हन भादवड बी वर्सेस जॉली स्पोर्ट कामतगर. ठीक 9 वाजता सामना सुरू करणार आहोत. दोन्ही संघांनी 9 वाजता इथे हजर व्हायचे. नंदकिशोर खारबाव आणि जय बजरंग कारिवली ए. हो, हा सामना अडोस पडोस की लढाई असेल. उद्या जय बजरंग कारिवली संघाकडून प्रदीप नाईक इन ऍक्शन मध्ये असतील आणि त्यांच्यावर नजरा असतील खरं तर पाठीराख्यांच्या. उद्या न्यू तुफान पिंपलास आणि आयडियल फ्रेंड्स हायवे दिवे हा ह्या 2 संघामध्ये तिसरा घमासाना असेल आणि चौथा हिरो मानकोली पवनपुत्र वडपे चौथा सामना असेल. 12 मध्ये 26. पहिला चेंडू चांगला खेळून काढलेला आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर यांच्या मधून सीमारेषा पार चौकार. फॉर द विकेट. गोलंदाज यावेळी मात्र इन स्विंग केला होता. पूर्णपणे निष्प्रभ फलंदाज. धावसंख्या धावपलकावर आता स्थिर आहे. 37 करायचे आहेत अजून. 10 चेंडू मध्ये 22.
पंचांकडून नो बॉलचा इशारा देण्यात आलेला आहे, कारण क्रीज सोडून खरं तर खेळपट्टीच्या बाहेर चेंडू टाकला होता आणि याचबरोबर नो बॉलचा इशारा. पुढील चेंडू फ्रीट असेल. 10 चेंडू 21 धावांची गरज. समीकरण काहीच सोपं होताना, कारण खेळपट्टीवर आहे, हनुमान खेळपट्टीवर आहेत. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आहेत मात्र मच्छिंद्र. हो, यावेळी मात्र चांगला फटका आहे. थांबणार नाहीये चेंडू. सीमारेषा पलीकडे चौकार. नऊ चेंडू आणि 17 धावांची गरज. लॉफ्टेड शॉट आहे. हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल का? यस, सीमारेषा पार. षटकार. ये भिवंडी शहराला त्याची नावाचा चालतोय रे बोल भाला. शहराला त्याची नावाचा चालतोय रे बोल भाला. अरे आखाडा ग्रुपिओ आला रे आता. आखाडा ग्रुपिओ आला. आखाडा ग्रुपिओ आला रे आता. आखाडा ग्रुपिओ आला. सहा धावाने धावसंख्या धावपलकावर 48 लागते. 11 धावांची फक्त गरज. संध्याकाळच्या वातावरणामध्ये आम्हाला आठवण येते ती विकास मुकादमची. त्यांनी चॅलेंज केलं होतं सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला, जर तुम्ही आजच्या गटातून निघाले तर माझ्याकडून बोकड. 8 चेंडू 11 धावांची गरज. गावदेवी काटे संघर्ष करताना पाहायला मिळते. चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र सोपा झेल सोडलेला आहे. ओ माय गॉड. सिंगल फक्त मिळाली आणि या सिंगलने धावसंख्या 49. 7 चेंडू 10 धावांची गरज. करंची विकेट अजून शोधतायत गोलंदाज मच्छिंद्र. शफल क्रॉस झाले होते, परंतु चेंडू बॅटच्या रडार मध्ये आलेला नाहीये. डॉट चेंडू. आता मात्र इक्वेशन 6 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. मागच्या सामन्यामध्ये काहीच असंच इक्वेशन आलं होतं या संघापुढे. छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाने पहिल्याच चेंडूवर षटकार लागूनही तो सामना जिंकून दिला होता गोलंदाजाने. सचिन स्पोर्ट पूर्णा संघ जर अंतिम फेरीमध्ये दाखल झाला तर नाथाजी मिटकर यांच्याकडून या संघाला जर्सी प्रदान करण्यात येईल. क्या बात आहे. धन्यवाद नाथाजी मिटकर, आपलं या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत आहे. 6 चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाज प्रवीण राऊंड द विकेट. सामना अतिशय रोमहर्षक. पहिला चेंडू उडवलेला आहे. चेंडू लॉंग सीमारेषेच्या पलीकडे. सलामी देताना मुख्य व्यासपीठाला हा षटकार.
काय बघा जरा काय चाललंय. 5 मध्ये 4. सामना फिनिश होईल का. ओहो आणखी एक जबरदस्त कॅच आपण पाहतोय. आजच्या दिवसातील 5वी रोमहर्षक कॅच. वडी शहराला त्याची ही कॅच घेतलेली आहे की मॅच घेतलेली आहे. कारण हनुमान बाद झालेले आहेत. उर्वरित 4 चेंडूमध्ये अजून 4 धावांची गरज आहे. मागचा असा सामना या संघाने जिंकला होता. या परिस्थितीमध्ये खेळण्याचा बराचसा अनुभव आहे काटेरी संघाला. ते जो संघ अगदी डोक्यावर बर्फ ठेवून खेळेल तो संघ जिंकेल. आता फलंदाजांना बर्फ डोक्यावर ठेवावा लागेल. रुपेश भगत आहेत तिथे खेळपट्टीवर. नॉनस्ट्राईक एंडला करण, गोलंदाज प्रवीण. चांगली लढत आपण पाहतोय. 4 मध्ये 4 ची गरज. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये 4 चेंडूमध्ये 4. जर मोठे मोठे षटकार करणचे बघितले तर करणला अगदी एका फटक्यात सामना फिनिश करण्याची संधी आहे. परंतु करणला स्ट्राईक पासून लांब ठेवावं लागेल. रुपेश भगत याच्या मनामध्ये काय आहे, त्याची स्ट्रॅटर्जी काय असेल, त्याची प्लॅनिंग काय असेल. 4 मध्ये 4. गोलंदाज प्रवीण. आता शॉर्ट स्लिमी डाऊन आपण पाहतोय. राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय प्रवीण. हलक्या हाताने. क्या बात आहे. रुपेश भगत त्याचं त्याने काम केलेलं आहे. आता मात्र 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. सामना एक्साइटिंग मोडवर आहे. सामना जबरदस्त चुरशीचा. 3 मध्ये 3 करायचे. इथे काय घडेल, सिंगल, डबल, षटकार, चौकार की विकेट. मात्र जबरदस्त सामना रंगलेला आहे. 59 धावांचं लक्ष होतं. 3 मध्ये 3 आलेले आहेत. खेळून काढलेला सीमारेषेकडे चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. मिस फिल्डिंग आणि याच बरोबर उपसरपंच चषक 2025 मध्ये दुसरा संघ ठरतोय सचिन स्पोर्ट पूर्ण सुपर 3 मध्ये जाणारा. अभिनंदन अभिनंदन सचिन स्पोर्ट पूर्ण. अभिनंदन ऑल टीम अँड हार्ड लक गावदेवी काटे. खूप चांगला खेळ केला आपण. ही 59 धावा म्हणजे कमी धावा नव्हत्या आणि त्या चेस केल्या. अभिनंदन करावं तितकं कमी आहे. अभिनंदन जगदीश पाटील. अभिनंदन कॅप्टन दीपा म्हात्रे, संदीप पाटील, रुपेश भगत. जय बजरंग नवीन 40+. क्या बात आहे. ऋतिक पाटील यांच्याकडून करण पाटील आणि हनुमंत यांच्यासाठी प्रत्येकी 2,000 रुपये कॅश प्राइज झालेले आहे. आणि सचिन स्पोर्ट पूर्ण संघाला एक ब्रेकिंग न्यूज आहे. जर या संघाने या उपसरपंच चषकावर जर नाव कोरलं तर 1.25 लाख रुपयाचं पारितोषिक आहे. डॉक्टर देवराजी चौधरी 50,000, त्यानंतर सुनीलदादा म्हात्रे 25, जगदीशदादा पाटील यांच्याकडून 25 आणि विक्रांत नरेश शिताळकर सदस्य यांच्याकडून 25, म्हणजे तब्बल 1.25 लाख रुपयाचं पारितोषिक या टीमला या उपसरपंच चषकावर जर नाव कोरलं
तर देण्यात येईल चिकणे सर. यस, सचिन स्पोर्ट पूर्ण संघ मालामाल होईल. बाईक त्यानंतर 1.25 लाख म्हणजे जवळ हे पारितोषिक 2 लाखाच्या वर जाईल. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. आणि नक्कीच आमचे जिगे दादा यांनी देखील सचिन स्पोर्ट पूर्ण संघाचं अभिनंदन केले. दीपा म्हात्रे दादा देखील ऑनलाईन सामना पाहत होते. सचिन स्पोर्ट पूर्णाला त्यांच्याकडून बेस्ट ऑफ लक. यस, मॅन ऑफ द मॅच हनुमान. जबरदस्त परफॉर्मन्स या हनुमान आपण. नक्कीच अगदी ऋतिक पाटीलना हनुमान त्यांना 2000 आणि करण पाटीलला रोख रक्कम 2000 हा सामना जिंकून दिल्याबद्दल नक्कीच ऋतिक पाटील हे जगदीश दादा यांचे चिरंजीव आहेत, युवा उद्योजक आहेत पूर्ण, आणि त्यांच्या काकाश्रींना 2000